Very good morning to all students. I am Mrs. Smita Amit Mangudkar, your English teacher. Welcome all of you to our English online lecture. In the last lecture, students, we have discussed about the whole story of our novel, that is Around the World in 80 Days, written by Jules Verne. We have discussed the theme or the central idea of the novel, that is our lesson. We have also discussed the plot of the lesson, and now today we are going to discuss about the synopsis of the extract. So before starting the discussion, here I want to discuss the meaning of the word synopsis. Synopsis of the extract means, here in our textbook we have chapter number 34 to chapter number 37 of the novel Around the World in 80 Days. So in this lesson we have 34 to 37 chapters, and here we are going to discuss the synopsis of those chapters. So synopsis means what here? Synopsis means a brief summary of the major points of a written work. So which is our written work? Around the World in 80 Days. Okay, chapter number 34 to chapter number 37. So what exactly happens in these chapters? These things we are going to discuss in today's lecture. So synopsis means we can use different words for this term synopsis, such as outline of the extract or overview, or we can say summary of our lesson. The simple word we use for synopsis is summary. So open your textbook, students. I know that all of you have your English textbooks with you. On page number 191, synopsis of the extract. Okay, given there? Yes. So, Fogg, Aouda and Passepartout, all these are the major characters of our novel. So, these three characters arrive in Liverpool. So, where is the Liverpool? कुठे आहे रे Liverpool? So, Liverpool, the journey from Liverpool to London was 6 hours. म्हणजे लंडन पासून फक्त 6 तासांच्या अंतरावरती वसलेलं हे प्लेस, ठिकाण म्हणजे लिव्हरपूल होय. मग या ठिकाणी जेव्हा फॉग, आउडा अँड पासपाटू लिव्हरपूलला पोचले त्यांची जर्नी करत करत, त्यावेळेस नेमकं काय घडलं? वी आर गोइंग टू लर्न इन आवर लेसन. फॉग इज इन द प्रिझन. का फॉग प्रिझन मध्ये, लिव्हरपूल मध्ये? बिकॉज डिटेक्टिव्ह फिक्स अरेस्ट्स आवर हिरो, दॅट इज फिलियस फॉग. डिटेक्टिव्ह फिक्स जो जर्नीच्या सुरुवातीपासून फिलियस फॉग या आपल्या हिरोच्या मागावरती होता आणि ज्याला अशी शंका होती की फिलियस फॉग हा इंग्लंडमध्ये झालेल्या बँक रॉबरीचा रॉबर आहे असं त्याला वाटत होतं, तो डिटेक्टिव्ह फिक्स लिव्हरपूल पर्यंत फॉगच्या मागे मागे आला आणि लिव्हरपूलमध्ये त्याला अरेस्ट वॉरंट मिळाल्यामुळे त्यांनी लास्टली ही अरेस्ट फॉग. त्यांनी काय केलं? ही अरेस्ट फॉग. त्यांनी फॉगला अरेस्ट केलं. नाउ आवर हिरो, द प्रोटॅगनिस्ट ऑफ आवर नॉवेल, इज इन द प्रिझन. ही इज कन्फाइन्ड इन द कस्टम हाऊस लॉकअप. तिथे त्याला कुठे ठेवण्यात आलं? कस्टम हाऊस लॉकअप मध्ये ठेवण्यात आलं. आउडा इज शॉक्ड बाय फॉग्स अरेस्ट, वेअर ॲज पासपाटू फील्स गिल्टी. आउडा, द हिरोईन ऑफ आवर नॉवेल, इंडियन प्रिन्सेस. आउडा ही शॉक, तिला धक्का बसला, शॉक झाली ती की अरे फिलियस फॉग यांना रॉबर म्हणून अरेस्ट करण्यात आलं. तिला ते खरं वाटत नव्हतं.
आणि पासपटू feels guilty. पासपटू, who is पासपटू in this novel? Yes, the servant of Fogg, Phileas Fogg. तो गिल्टी फील करायला लागला. का बरे? कारण त्याला माहिती होतं डिटेक्टिव्ह फिक्सचा त्यांच्या मागे मागे येण्याचा हेतू काय होता, तर आपल्या मास्टरला म्हणजेच मालकाला अरेस्ट करणे हा होता. आणि हे त्याला माहिती असून सुद्धा त्यांनी त्याच्या मालकाला सांगितलं नाही, याची त्याला गिल्टी फिलिंग होत होती. While Fogg sits in prison. आता फॉगकडे दुसरा पर्यायच नव्हता. तो प्रिझन मध्ये बंद होता. पासपाटू calmly watches the hands of a watch move ahead. पासपाटू पुन्हा पुन्हा घड्याळ बघत होता. The thought of trying to escape the prison does across his mind, but there is no way out. त्याला सारखं वाटत होतं पासपाटूला की आपल्या मास्टरला या प्रिझन मधून सोडवावं, पण ते पॉसिबल नव्हतं आणि त्यामुळे तो परत गिल्टी फील करत होता. While everything seems against him, सगळं फॉग यांच्या विरोधात असतानाच सडनली फिक्स अँड पासपाटू कम इनसाइड हिज सेल. अचानकपणेच डिटेक्टिव्ह फिक्स हा फॉग याला ज्या ठिकाणी अरेस्ट केलेलं होतं कस्टम हाऊस मध्ये त्या ठिकाणी आला. अँड फिक्स अपोलोगायझेस मीन्स हिअर टू से सॉरी. ओके, मग त्या ठिकाणी फिक्स रिअलायझेस हिज मिस्टेक. फिक्सच्या लक्षात आली त्याची चूक. काय होती त्याची चूक? फिक्स apologizes to Fogg saying that the real robber was found 3 days ago and that Fogg is free to go. The real robber. That means here we come to know our hero, the protagonist of our novel, the protagonist of our lesson, that is Phileas Fogg, is not the real robber. तो खरा रॉबर होता का? नाही. तो खरा बँक रॉबर नव्हता. मग हु इज रिअल रॉबर? जेम्स स्ट्रँड. रिअल रॉबर कोण आहे विद्यार्थ्यांनो? जेम्स स्ट्रँड इज द रिअल रॉबर इन द नॉवेल. जेम्स स्ट्रँड नावाची व्यक्ती ही रिअल रॉबर आहे, ज्यांनी खरं बँकेमध्ये रॉबरी केलेली असते आणि 3 दिवसापूर्वीच त्याला अटक करण्यात आलेली होती. सो डिटेक्टिव्ह फिक्स अलाउज फॉग टू गो. डिटेक्टिव्ह फिक्सनी फॉगला अलाउ केलं, जाऊ, तू आता कुठेही जाऊ शकतोस. सेइंग दॅट द रिअल रॉबर वॉज फाउंड 3 days ago and that Fogg is free to go. Fogg gives Fix a punch that knocks the latter down. हे ऐकल्यावर फिलियस फॉग एवढा चिडला आणि त्यांनी जोरात पंच कुणाला मारला? डिटेक्टिव्ह फिक्सला मारला. डिटेक्टिव्ह फिक्सला पंच म्हणजे बुक्का. तो चिडला आणि त्यांनी त्या डिटेक्टिव्ह फिक्सला मारलं. पासपाटू, फॉग अँड आवडा then go to Liverpool station since the express train to London had already left. Fogg hires a special train. आणि मग हे पासपाटू, फॉग आणि आवडा तिथून डायरेक्ट लिव्हरपूल स्टेशनला गेले. परंतु तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्यांना ज्या ट्रेननी लंडनला जायचं होतं ती तर ऑलरेडी निघून गेलेली होती. म्हणून फिलियस फॉगनी एक स्पेशल ट्रेन त्यांच्यासाठी अरेंज केली आणि ते त्या ट्रेननी लंडनला निघाले. Since the express train to London had already left, Fogg hires a special train and gives the driver an incentive to reach England as fast as possible. आणि त्या ट्रेनच्या ड्रायव्हरला त्यांनी काही पैसेही दिले. जितक्या लवकर लंडनला पोहोचता येईल तितक्या लवकर आपण लंडनला जाऊ. Then, but the train faces all kinds of insurmountable delays, and when Fogg reaches England, he thinks he has reached 5 minutes late. पण त्या ट्रेनला सुद्धा इतके अडथळे आले आणि त्यांना पोहोचायला 5 मिनिटं लेट झाला. अँड फॉग थिंक्स ही हॅज लॉस्ट हिज वॅगर. आणि फॉगला काय वाटलं? त्यांनी त्याचे वॅगर म्हणजे काय सांगितलेलं मी? बेट. त्यांनी त्याची बेट काय केलेली आहे? ही हॅज लॉस्ट हिज वॅगर. ही हॅज लॉस्ट हिज बेट. त्याची बेट तो हारलेला आहे असं त्याला वाटलं. ओके, असं त्याला वाटलं असं म्हटलेलं आहे. समजलं? हा 34 चॅप्टर झाला. आता मी जी स्टोरी सांगितली ही चॅप्टर नंबर 34 मध्ये आपल्या सगळ्यांना वाचायला मिळेल. मी हे इट्स नॉट पॉसिबल फॉर मी टू रीड लाईन बाय लाईन लेसन, देअरफॉर आय डिस्कस दिस
ओके, विथ द हेल्प ऑफ दीज पॉइंट्स. या पॉइंट्सच्या साह्याने मी हे सगळं डिस्कस करत आहे. व्हॉट यू हॅव टू डू चिल्ड्रन? यू हॅव टू रीड युअर लेसन ॲट युअर होम. तुम्ही तुमच्या घरी हा लेसन पूर्ण नीट वाचायचा आहे. ओके, मी जे स्टोरी सांगतेय ती स्टोरी तिथे लिहिलेली आहे. यू हॅव टू रीड दॅट स्टोरी सिन्सिअरली, व्हेरी केअरफुली, अँड इफ यू विल फाइंड एनी डाऊट देअर यू हॅव टू आस्क मी. जर त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट सापडला तर तुम्ही तो डाऊट मला तुम्ही केव्हाही विचारू शकता. ओके, समजलं? सो हिअर आवर 34 चॅप्टर इज ओव्हर. या ठिकाणी म्हणजे ते लंडनला पोहोचतात पण 5 मिनिट लेट. या ठिकाणी आपला 34 चॅप्टर संपतो. नाव चॅप्टर नंबर 35. मग त्याच्यानंतर काय होतं? फॉग, आवडा अँड पासपाटू रिटर्न टू द सेव्हिल रो हाऊस. सेव्हिल रो हाऊस म्हणजे कुठे रे? जिथे आपले फिलियस फॉग राहत होते त्यांच्या घरी ते परत आले. फॉग सिम्स काम आउटवर्डली दो हिज फॉर्च्यून हॅड कम्प्लिटली ड्विंडल्ड. म्हणजे त्याचं फॉर्च्यून, त्याचं भविष्य आता काहीही राहिलेलं नव्हतं, कारण त्यांनी 20 पाऊंड्सची शर्यत हारलेली होती. त्यामुळं तो नाराज झाला आणि तो त्याच्या घरामध्ये नाराज होऊन बसलेला होता. तरी सुद्धा फॉग हा शांत होता. अ रूम इन द हाऊस वॉज सेट अपार्ट फॉर आवडा. आवडा अँड पासपाटू आर बोथ वरीड अबाउट फॉग ॲज दे एक्सपेक्ट हिम टू डू समथिंग रॅश. पासपाटू आणि आवडाला वाटत होतं यांनी बेट हारलेली आहे, इतकं मोठं नुकसान झालेलं आहे, तर फॉगने चिडचिड करावी, राग काढावा, आपल्याला बोलावं, पण असं काहीही झालं नाही. पासपाटू कंटिन्यूज टू फील गिल्टी. पासपाटूला पुन्हा पुन्हा गिल्टी फील होत होतं. अँड इवन टेल्स फॉग दॅट ही इज सॉरी. आणि तो फॉगला सॉरी देखील म्हणालेला आहे. बट फॉग ब्लेम्स नो वन. परंतु फिलियस फॉगने कुणालाही याचा दोष दिलेला नाही. म्हणजे फॉग मध्ये किती बदल झालेला आहे लक्षात आलं. इन द बिगिनिंग ऑफ द नॉवेल वी ऑब्झर्व शॉर्ट टेम्पर्ड फॉग. आपल्या नॉवेलच्या सुरुवातीला फॉग हे अतिशय शॉर्ट टेम्पर्ड, व्हेरी अँग्री पर्सन पाहिलेले, की पाणी नीटचं गरम झालं नाही म्हणून पहिल्या नोकराला काढून टाकलेले, आणि एवढं मोठं नुकसान होऊन सुद्धा आता नोकराला काहीही न बोलता ते शांत राहिलेले. हा बदल आपल्याला फिलियस फॉग यांच्या कॅरेक्टरमध्ये दिसून येतोय. देन द डे पासेस बाय wearily. In the evening, Fog meets Auda and Fog talks about giving some money to her in order that she may maintain her position. मग संध्याकाळी जेव्हा तो आवडाला भेटतो तेव्हा तो आवडाला सॉरी म्हणतो, आता माझ्याकडे पैसा नाहीये, काहीही नाहीये, तर मी तुला माझ्यासोबत आणलं, ही चूक केली, हे थोडेसे पैसे घे आणि तुला जे काही करायचंय ते कर, असं तो आवडाला सांगतो. पण आवडा मात्र काय, तिचा रिस्पॉन्स काय असतो आवडाचा हे बघा. तर त्या ठिकाणी ती सांगते, ॲज द कोर्स ऑफ द कॉन्व्हर्सेशन गोज आवडा आस्क्स फॉग वेदर ही वुड लाईक टू हॅव हर ॲज हिज वाईफ. आणि तो तिला सॉरी म्हणत असतो. आवडाचं आणि त्याचं संभाषण चालू असताना आवडा ही किती करेजियस आहे आणि किती बोल्ड आहे हे या इन्सिडेंटवरून आपल्या लक्षात येतं, की जरी त्याचे पैसे गेले असले, जरी तो बेट हारला असला, तो श्रीमंत राहिला नसला, तरी देखील आवडा प्रपोजेस टू मॅरी हिम. आवडाने काय केलं? प्रपोजेस फॉर मॅरेज. तिने फॉगला मॅरेजसाठी प्रपोज केलं. अँड फॉग, फिलियस फॉग, he becomes very happy to marry Auda and therefore he agrees. Immediately he agrees to marry her. लगेच तो तयार झाला, हो ठीक आहे मी तुझ्याशी लग्न करेन. मग हे मॅरेजचं प्रिपरेशन करण्यासाठी जेव्हा पासपाटू एका क्लर्जीमन कडे जातो आणि तो क्लर्जीमन म्हणजे चर्चचे जे फादर असतात त्यांच्याकडे जातो, त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की तो दिवस म्हणजे मंडे नव्हता तर संडे होता, म्हणजेच ते पैज हरलेले नव्हते. आणि पासपाटूला जेव्हा हे त्याच्या लक्षामध्ये येतं की अरे, की हे आपण पैज हरलेलो नाहीयेत, आत्ताच्या आत्ता आपण जाऊन आपल्या मालकाला हे सांगायला पाहिजे. ओके, सी हिअर.
मग काय होतं, औडा asks Fogg whether he would like to have her as his wife. He confesses his own love for her. Passepartout is called and asked to give due notice to the Reverend Samuel Wilson so that Fogg and Auda may be married the next day, that is Monday. मंडेला मॅरी म्हणजे मॅरेज करायचं असं ते ठरवतात आणि मग त्याची तयारी पासपाटू करण्यासाठी जातो. इन दिस चॅप्टर, आता मग जो नेक्स्ट चॅप्टर आहे हा झाला 35 चॅप्टर. ओके, म्हणजे 35 चॅप्टर मध्ये काय आहे की फॉग हा डिसअपॉइंटेड आहे, तो औडाची माफी मागतो, औडा त्याला प्रपोज करते आणि तो लग्नाला तयार होतो. आता चॅप्टर नंबर 36 मध्ये इन दिस चॅप्टर द स्टेट ऑफ इंग्लंड इज डिस्क्राइब्ड. Once the real thief is arrested, everyone starts taking interest in Fogg's wager once again. Betting is revived. A great crowd gathers near the Reform Club on Saturday evening. आणि आता फॉगला म्हणजे पासपाटूला कळलं की अरे आपण तर ही बेट जिंकलेलो आहोत आणि मग तो पटकन त्याच्या घरी जातो, त्याच्या मास्टरला घेतो, फिलियस फॉगला कॅबमध्ये घालतो आणि म्हणतो चला पहिलं रिफॉर्म क्लबला, कारण तुम्ही पैज हरलेला नाही आहात. बरोबर, तुम्हाला सगळ्यांना माहितीये की वर्ल्डमध्ये फिरत असताना एकीकडे रात्र असते तर एकीकडे दिवस असतो आणि या सगळ्या कन्फ्युजन मध्ये फिलियस फॉग विसरून जातो की आपण लंडनला नक्की कोणत्या दिवशी पोहोचलेलो आहोत. ते एक दिवस आधीच पोहोचलेले असतात. 79 डेज मध्येच त्यांनी त्यांची जर्नी कंप्लीट केलेली असते. So Passepartout's realization about their victory, they win the bet, they reach London in time. ते लंडनला वेळेमध्ये पोहोचलेले आहेत. मग पासपाटू इन्फॉर्म्स फॉग अबाउट देअर विक्ट्री, तो त्यांच्या विक्ट्री बद्दल फॉगला कळवतो आणि हॅपी एंडिंग होतं. मग हे एंडिंग काय होतं, फिलियस फॉग हॅज वोन द वॅगर as well as the heart of a charming woman, that is Auda. फिलियस फॉग हा नुसतीच बेट जिंकत नाही तर एका सुंदर अशा स्त्रीचं हृदय सुद्धा तो जिंकतो. आणि अशा प्रकारे सुरुवातीला जो शॉर्ट टेम्पर्ड किंवा रागीट असा फिलियस फॉग आपला हिरो आपल्याला दिसतो, तो या नॉवेलच्या शेवटी मात्र अतिशय शांत आणि एक गुड ह्युमन बिंग झालेला दिसून येतो. औडामुळे त्याच्यामध्ये ह्युमन रिलेशनशिपचं इम्पॉर्टन्स त्याला कळतं, ह्युमन कनेक्शन्स काय असतात हे त्याला समजतं आणि या सर्व गोष्टी तो सोसायटीमध्ये मिक्सअप व्हायला लागतो. या सगळ्या गोष्टी त्याला कुणामुळे समजतात, हे चेंजेस फिलियस फॉगमध्ये कुणामुळे होतात. सो इट इज द ओनली पर्सन, इट इज द ओनली हिरोईन औडा. आय थिंक स्टुडंट्स ऑल ऑफ यू अंडरस्टूड द लेसन. हा लेसन तुम्हाला सगळ्यांना समजला आहे बरोबर, आणि तुम्हाला अजून चांगला समजेल तुम्ही स्वतः हा लेसन पेज नंबर 191 टू पेज नंबर 200. ओके, पेज नंबर 191 टू 200, 191 ते 200 पानापर्यंत आपला हा लेसन आहे. म्हणजे जवळजवळ आपल्याला ह्याचे 10 लेसनचे. आता ते मी शिकवणं शक्य नाही इथं, म्हणून मी त्याची समरी तुम्हाला सांगितलेली आहे. ते तुम्ही घरी नक्की वाचा. त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या इंग्लिश डिपार्टमेंटच्या कुठल्याही टीचरला विचारा. वी आर रेडी टू हेल्प यू. ओके, वी ऑल आर फॉर यू. आम्ही सगळे तुमच्यासाठीच आहोत. सो स्टुडंट्स, प्लीज रीड द लेसन. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क एनी टीचर, एनी इंग्लिश टीचर, not any other teacher. English teacher नाच विचारा. Okay. Now, after completing the lesson, we are going to discuss the activities related to the same lesson. आता लेसन तर सगळ्यांना समजला आहे. लेसन छान आहे, सुंदर आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळे वाचणार आहात. Now let us turn to the activities. So brainstorming activity. Let us start brainstorming activity. So while dealing with the brainstorming activities, let us start first of all activities related to the character. पहिली ऍक्टिव्हिटी कुठली आहे? ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू द कॅरेक्टर. कॅरेक्टरशी रिलेटेड म्हणजे आपल्या कथेमध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलंय नॉवेल्स आहेत. नॉवेल हा जो फॉर्म आहे लिटरेचरचा त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज येताना वेगवेगळ्या पद्धतीने येणार आहेत.
कॅरेक्टर्स वरती येतील, प्लॉट वरती येईल, थीम वरती येतील, लँग्वेज वरती येतील, सेटिंग्स वरती येतील. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज वी आर गोइंग टू डिस्कस. डोंट वरी अबाउट इट. सो फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस द ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू कॅरेक्टर. म्हणजे आपल्या लेसन मध्ये जेवढे कॅरेक्टर्स आहेत त्याच्याबद्दल आता आपण पाहणार आहोत. ऍक्टिव्हिटी नंबर 1. Which one among the following is not a major character of the novel? खालीलपैकी कोणतं कॅरेक्टर मेजर मीन्स इम्पॉर्टंट, महत्वाचं नाही. खाली जे काही कॅरेक्टर्स दिलेले आहेत त्यातलं कुठलं कॅरेक्टर हे मेजर नाहीये. आलं लक्षात? वी हॅव डिस्कस्ड द मेजर कॅरेक्टर्स अँड मायनर कॅरेक्टर्स. मी अगदी सुरुवातीला मी डिस्कस केलं होतं पहिल्याच लेक्चरमध्ये मेजर कॅरेक्टर्स कुठली कुठली आहेत आणि मायनर कॅरेक्टर्स कुठली कुठली आहेत. फिलियस फॉग, डेफिनेटली स्टुडंट्स, दिस इज द मेजर कॅरेक्टर because he is the hero of our novel. Ada, absolutely, she is also the major character because she is the heroine of our novel. Then Jean Passepartout, actually she is also the major character. Why? Because she is the support of our Phileas Fogg. Yes or no? Yes. And then last one is James Strand. C option is James Strand. So students, I told you James Strand is the real robber. Okay, so James Strand actually he doesn't have any role in our lesson. ह्याला कुठला रोल होता का? He doesn't has any role. कुठलाही रोल नाहीये. That's why he is the minor character. म्हणून ते कुठलं कॅरेक्टर आहे? Minor. Okay, so what will be our answer? How to write the answer of this question? आता हा प्रश्न आहे. This is the question which we get in your textbook. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ऑन पेज नंबर 201 201 वरती तुम्हाला हा प्रश्न दिसेल. ओके, दिस इज द क्वेश्चन. सो हाऊ टू राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मग या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचंय? आन्सर, जेम्स स्ट्रँड इज नॉट अ मेजर कॅरेक्टर ऑफ द नॉवेल. ओके, किंवा तुम्ही दुसरं असं लिहू शकता, जेम्स स्ट्रँड इज अ मायनर कॅरेक्टर इन द नॉवेल. मायनर कॅरेक्टर आहे, नॉट मेजर. नॉट अ मेजर मीन्स मायनर. ओके, ही इज द रियल बँक रॉबर टू whom डिटेक्टिव्ह फिक्स इज सर्चिंग फॉर. म्हणजे डिटेक्टिव्ह फिक्स ज्या चोराला, ज्या रॉबरला शोधत होता तो रॉबर म्हणजेच जेम्स स्ट्रँड होता. आल्या लक्षामध्ये? सो इन दिस वे यू हॅव टू राईट द आन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन. अंडरस्टूड? ओके, नेक्स्ट. Complete the table highlighting the various traits of the major characters in the extract. Complete the table. खाली दिलेला जो टेबल आहे तो कंप्लीट करा म्हणून सांगितले. हायलाइटिंग द व्हेरियस, काय करायचं? हायलाइट करायचे. काय? व्हेरियस ट्रेड्स. आता त्या ठिकाणी ते नेमकं चिन्ह आलंय माझं रेकॉर्डिंगचं, त्यामुळे तुम्हाला तो शब्द दिसत नाहीये. तो शब्द आहे TRAITS, ट्रेड्स. ट्रेड्स म्हणजे क्वालिटीज ऑफ द मेजर कॅरेक्टर्स इन द एक्स्ट्रॅक्ट. जेवढे मेजर कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या क्वालिटीज आपल्याला सांगायच्या आहेत. फिलियस फॉग, आवडा, पासपाटू अँड डिटेक्टिव्ह फिक्स. टेबलमध्ये कुठले कुठले कॅरेक्टर्स दिलेत? मेजर कॅरेक्टर्स. फिलियस फॉग, हिरो ऑफ द नॉवेल. आवडा, हिरोईन ऑफ द नॉवेल. पासपाटू, सपोर्टिंग कॅरेक्टर. अँड डिटेक्टिव्ह फिक्स, विलन ऑफ द नॉवेल. Understood? Then let us see the answer of this question. Yes. First major character, that is the hero of our novel, is Phileas Fogg. Phileas Fogg. So what are the qualities? In the beginning of the novel, he is a solitary person. Solitary means lonely. मी तुम्हाला सांगितलेलं की त्याला एकाकी जीवन जगायला आवडत होतं. ही डझंट हॅव एनी रिलेटिव्ह, ब्रदर ऑर सिस्टर, पॅरेंट्स. ओके, ही लिव्स लोनली. ओके, लोनली लाईफ.
कसं जीवन जगत होता तो? लोनली लाईफ, सॉलिटरी पर्सन होता तो. बट ही इज अ करेजियस मॅन, बोल्ड पर्सन. In the beginning of the novel, very short-tempered, but afterwards, that means at the end of the novel, very calm and cool person. Then honest, cautious about his status in the society, plenty of self-respect, decision making power. इथं लिहायचं राहिलंय, पण आत्ता मला सुचलं ते डिसिजन मेकिंग पॉवर होती फिलियस फॉगकडे. प्लेंटी ऑफ सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःबद्दल त्याला रिस्पेक्ट होता. आणि तेच तर त्याला त्याच्या मित्रांना दाखवायचं होतं की मी पण एक महत्वाची व्यक्ती आहे. डिटरमाइंड पर्सन, डिटरमाइंड मीन्स डिटरमाइंड म्हणजे एखादी गोष्ट ठरवली तर ती करणारच. आलं का लक्षात? त्याला डिटरमाइंड पर्सन असं म्हणतात. नॉन मटेरियलिस्टिक म्हणजे पैज जिंकण्यासाठी त्यांनी स्वतःजवळचे किती पैसे खर्च केले, त्यावेळेस त्यांनी पैशाचा विचार केला नाही. स्टबॉर्न, हट्टी होता. स्टबॉर्न म्हणजे काय? हट्टी. अँड लास्टली अ गुड ह्युमन बिंग. आणि नॉवेलच्या शेवटी ती म्हणजे फिलियस फॉग हे जे कॅरेक्टर आहे हे एक गुड ह्युमन बिंग झाले. आले लक्षामध्ये? हे सगळ्या क्वालिटीज आपण फिलियस फॉग यांच्यामध्ये पाहिल्या. नेक्स्ट कॅरेक्टर इज आवडा. आवडा इज द हिरोईन ऑफ द नॉवेल. लव्हिंग लेडी, very sincere, sweet, noble, unselfish. बघा, ती हिरोईन आहेच, लव्हिंग आहे, सिन्सिअर आहे, स्वीट, नोबल आणि अनसेल्फिश. अनसेल्फिश कधी म्हणता येईल? जेव्हा फिलियस फॉगचं संपूर्ण बेट हारला तो आणि त्याचं फॉर्च्यून काहीच नव्हतं, फ्युचर काहीच नव्हतं, त्यावेळेस सुद्धा तिने त्याची साथ सोडली नाही. म्हणजे ती निस्वार्थीपणे त्याच्याबरोबर राहत होती. ग्रेटफुल, ग्रेटफुल कशासाठी? तर फिलियस फॉग आणि पासपार्टू या दोघांनी मिळून तिचा जीव वाचवलेला असतो. ऍक्च्युली तिचा हजबंड डेड बॉडी हे ब्युरी करताना म्हणजे त्याच्यावरती अंतिम संस्कार करत असताना तिलाही सती देत होते लोक, पण त्या संकटातून तिला कोणी वाचवलं? फिलियस फॉग आणि पासपार्टूनी. म्हणून ती ग्रेटफुल होती, थँकफुल होती. बरोबर? काइंड, बोल्ड आणि करेजियस होती. बरोबर? पासपार्टू. नेक्स्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर इज पासपार्टू. ही इज व्हेरी लॉयल, फेथफुल, ग्रेटफुल, कन्सर्न्ड, अनसेल्फिश, ऑनेस्ट, समटाइम्स कॉमिक कॅरेक्टर. आलं का लक्षामध्ये? पासपार्टू हे कसं कॅरेक्टर आहे? तर व्हेरी लॉयल टू हिज मास्टर. त्याचा जो मास्टर होता त्याला तो कसा होता? व्हेरी लॉयल. बरोबर? म्हणजे अगदी प्रामाणिकपणे तो काम करत होता. फेथफुल, विश्वासू होता. ग्रेटफुल होता की त्याच्या किती जरी चुका झाल्या तरी त्याचा मास्टर त्याच्यावरती चिडत नव्हता. कन्सर्न्ड, कन्सर्न म्हणजे तो काळजी घेत होता. कुणाची? मास्टरची, त्याच्या मालकाची. अनसेल्फिश होता. ऑनेस्ट, समटाइम्स कॉमिक कॅरेक्टर. कॉमिक तर तो होताच, थोडासा वेंदळा होता की नाही तो. बरोबर? चुकीच्या गोष्टी करायचा, त्यामुळे ते कॉमिक कॅरेक्टर होतं. नेक्स्ट मेजर कॅरेक्टर इज डिटेक्टिव्ह फिक्स. विलन ऑफ द नॉवेल. मी तुम्हाला आधीच सांगितलं डिटेक्टिव्ह फिक्स हा नॉवेलचा विलन म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. ऑनेस्ट टुवर्ड्स हिज ड्युटी. पण हे विलनचं काम जरी त्यांनी केलं तरी तो त्याची ड्युटी करताना कसा होता? ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक होता. ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी होता तो सुद्धा. त्याला असं वाटत होतं, संशय होता, नॉट कन्फर्म्ड. त्याला कन्फर्म माहित नव्हतं की फिलियस फॉगच चोर आहे, त्यांनीच त्या बँकेचा रॉबरी केलेली आहे, पण तरी देखील त्याचा हट्टीपणा की नाही त्यांनीच केली असेल. दॅट मीन्स ही इज नॉट स्मार्ट. याचाच अर्थ की तो चुकीचं डाऊट करतोय, म्हणजे तो स्मार्ट नव्हताच. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वालिटी इज रिपेंटंट. रिपेंटंट मीन्स व्हॉट? फिलिंग सिन्सिअर रिग्रेट और रिमोर्स. म्हणजेच काय आहे रे? की त्याला खरंच पश्चाताप झाल्यानंतर. रिपेंटंटचा अर्थ काय? पश्चाताप झालेली व्यक्ती. त्याला खरंच पश्चाताप झाला की अरे आपण फिलियस फॉगला उगीच अडवलं, त्याच्या रस्त्यामध्ये अनेक अडथळे उगीच आणले. आले का लक्षामध्ये? म्हणजे त्याचा पश्चाताप. एखाद्या माणसाने चूक करणं हा गुन्हा नाहीये,
माणूस आहे म्हटल्यानंतर माणसाच्या हातून चुका या होतातच, पण ती चूक मान्य करणं याला सुद्धा मोठेपणा लागतो मनाचा, आणि तर तो माणूस. आलं का लक्षामध्ये? नाहीतर एखादी चूक झालीये ते समजले तरी आपण त्याचा पश्चाताप न होता तशीच चूक पुन्हा पुन्हा करत राहणं हे चांगल्या ह्युमन बिंगचं लक्षण नाहीये. पण एखादी चूक जर का आपल्या लक्षात येतेय तर ती चूक सुधारणं हे एक चांगल्या ह्युमन बिंगची क्वालिटी आहे, आणि डिटेक्टिव्ह फिक्सनी ती दाखवून दिलेली आहे, त्याच्यामध्ये ती होती. त्याला रिपेंटंट म्हणजे पश्चाताप झाला. नेक्स्ट क्वेश्चन इज, Phileas Fogg is as cool as cucumber, whereas Passepartout is as crazy as a loon. See the statement, students. Okay, this is a very funny statement. Funny आहे ना statement? काय म्हटलंय? Phileas Fogg is as cool as a cucumber. Cucumber means काकडी म्हणतात की नाही? काकडी सारखा तो थंड होता फिलियस फॉग. Whereas Passepartout is as crazy as a loon. Loon means, do you know the meaning of the word loon? L-O-O-N. Loon means, students, a crazy person or a foolish person, or we can say a silly person. वेडा, मूर्ख. ओके, अशी व्यक्ती. मग फिलियस फॉग हा शांत होता, तर पासपार्टू हा वेड्यासारखं वागत होता. लून याचा अर्थ काय? फुलिश. ओके, क्रेझी याचा अर्थ वेडा. मॅड, क्रेझी म्हणजे मॅड. मग फिलियस फॉग आणि पासपार्टू या दोघांच्या कॅरेक्टरमध्ये विरोधाभास होता. आलं का लक्षामध्ये? त्याला ऍक्च्युली एक टर्म आहे लिटरेचरमध्ये, असा जेव्हा विरोधाभास असतो ना विद्यार्थ्यांनो, आता हे तुम्हाला मी माहिती म्हणून सांगते, याला काय म्हणतात? ड्रॅमॅटिक फॉईल असं म्हटलं जातं. ड्रॅमॅटिक फॉईल म्हणजे काय? पासपार्टू ऍक्ट्स ॲज अ ड्रॅमॅटिक फॉईल. पासपार्टू या नॉवेलमध्ये ड्रॅमॅटिक फॉईल म्हणून ऍक्ट करतोय. ड्रॅमॅटिक फॉईल मीन्स एक्झॅक्टली कॉन्ट्रास्ट बिहेवियर विथ द मेन हिरो ऑफ द नॉवेल. म्हणजे नॉवेलचा किंवा त्या ड्रामाचा जो मेन हिरो आहे ना, त्याच्या बरोबर विरुद्ध वागायचं, त्याला म्हणतात ड्रॅमॅटिक फॉईल. आलं का लक्षात? मग हा वेड्यासारखं वागत होता आणि तो शहाण्यासारखं वागत होता. एक्सप्लेन द स्टेटमेंट बाय सायटिंग सम रेफरन्सेस फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. मग 34 to 37 जे चॅप्टर्स दिलेले आहेत त्यामधून, किंवा तुम्हाला मी अख्खी स्टोरी सांगितलेली आहे त्यावरून तुम्हाला एक्सप्लेन करा. हिअर द वर्ड युज्ड citing, CITING, cite means showing as an evidence for. प्रूफ सांगा की हे वरचं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ना ते बरोबर आहे हे सांगणारे प्रूफ म्हणजे एव्हिडन्स द्या. आन्सर, पासपार्टूज पर्सनॅलिटी इज कम्प्लिटली ऑपोजिट टू फॉग्स. पासपार्टूज पर्सनॅलिटी ही आपला जो हिरो आहे फिलियस फॉग याच्या पर्सनॅलिटीच्या एक्झॅक्टली ऑपोजिट होती. आय टोल्ड यू दॅट. ओके, पासपार्टू इज व्हेरी एन्थुझियास्टिक, व्हेरी ईगर, व्हेरी एक्सायटेड टू डू थिंग्स. ही नेव्हर थिंक्स अबाउट इट. विचार न करता गोष्टी करत असतो पासपार्टू. पण फिलियस फॉग तसा होता का? नो. ही थिंक्स बिफोर ही ऍक्ट्स. फिलियस फॉग थिंक्स बिफोर ही ऍक्ट्स. कुठलीही ऍक्शन घेण्यापूर्वी तो विचार करायचा. हा दोघांमधला महत्वाचा फरक. फॉग इज सिरियस अँड मेटिक्युलस. फॉग हा कसा होता रे? सिरियस होता, बरोबर, सिरियस इन नेचर. अँड मेटिक्युलस. मेटिक्युलस मीन्स व्हेरी केअरफुल, प्रिसाइज और प्रॉम्प्ट. अतिशय काळजीपूर्वक वागणार होता. व्हाईल ऑन द अदर हँड पासपार्टू इज कॉमिकल अँड क्लमझी. अगदी कॉमेडी होता. पासपार्टू कसा होता? कॉमिकल, कॉमेडी होता अगदी. आणि क्लमझी मीन्स नॉट एलिजंट. क्लमझी म्हणजे त्याला मराठीत म्हणतो आपण वेंधळा होता तो, वेंधळा, क्लमझी. आलं का लक्षात? फॉग इज वर्ल्डली, रॅशनल अँड कॅपेबल ऑफ मेकिंग इन्फॉर्म्ड डिसिजन्स आफ्टर केअरफुली स्टडींग द सिच्युएशन, whereas Passepartout is a knave,
gullible, and tends to get carried away on occasions. म्हणजे काय रे, की फॉग कसा होता? वर्ल्डली, रॅशनल, ओके, capable of making informed decisions after carefully studying the situation. प्रसंग बघून त्याच्यावरती विचार करून प्रसंगानुसार ऍक्शन घेणारा होता. पण पासपाटू तसं नाही. तो कसा होता मग पासपाटू? नेव. नेव म्हणजे काय? इनोसंट, अगदी साधा सरळ वागणारा, अनसॉफिस्टिकेटेड, चाइल्ड लाईक बिहेवियर. आलं का लक्षामध्ये? लहान मुलांसारखा वागणारा, ज्याला अनसॉफिस्टिकेटेड, कसलाच विचार न करता वागणारा असा पासपाटू होता. गलिबल. गलिबल म्हणजे काय? इझिली पर्सुएडेड टू बिलीव्ह समथिंग. ज्याला दुसरा वर्ड आपण यूज करू शकतो, क्रिड्युलस. म्हणजेच काय आहे की आता एक्झाम्पल देते मी. डिटेक्टिव्ह फिक्सनी फिलियस फॉग बद्दल पासपाटूला बऱ्याच गोष्टी ज्या खऱ्या नव्हत्या त्या सांगितल्या. मग लगेच पासपाटूनी ते आपल्या मालकाला जाऊन सांगणं गरजेचं होतं, पण त्यांनी तसं न करता तो त्याच्यावरती विश्वास ठेवत गेला. बरोबर, डिटेक्टिव्ह फिक्सवरती. म्हणजे एखाद्या माणसाने जर का मन वळवण्याचा प्रयत्न केला तर पटकन त्याच्यावरती विश्वास ठेवणे, त्याला गलिबल असं म्हणतात. म्हणजेच आणि तो कसं आहे, जीवन जगायचं म्हणून जगत होता, अर्थपूर्ण रीतीने तो जीवन जगत नव्हता. आलं का लक्षामध्ये? हा फरक होता फिलियस फॉग आणि पासपाटू यांच्यामधला. दिस इज एव्हिडंट when he is easily manipulated by फिक्स. बघा, म्हणजे या ठिकाणी फिक्सने जेव्हा त्याला फसवण्याचा प्रयत्न केला, त्याच्या मास्टर बद्दल त्याला चुकीच्या गोष्टी सांगितल्या, त्यावेळेस त्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि फिक्स ट्रू मोटिव्ह, फिक्सचा जो ट्रू मोटिव्ह म्हणजे हेतू, त्याचा पर्पज, त्याचं जे खरं पर्पज होतं कुठलं, which results in the arrest of Fogg at लिव्हरपूल. फॉग याला लिव्हरपूलला अरेस्ट केलं. पासपाटू इज ईगर, एनर्जेटिक अँड एक्साइटेड बाय एव्हरीथिंग. दिस इज वास्टली डिफरंट फ्रॉम फॉग, हू ऑलवेज रिमेन्स काम इन डिफिकल्ट सिच्युएशन्स ऑल्सो. आता दे फेस सो मेनी डिफिकल्ट सिच्युएशन्स. येस ऑर नो? डेफिनेटली येस. They are traveling together, so they face difficult situations. At that time, in those difficult situations, Fogg is very calm. He remains calm, cool. Fogg कसा राहायचा? Cool राहायचा, शांत राहायचा. But Passepartout, no, he is eager, energetic, excited. नेहमी एक्सायटेड असायचं. काय करायचं, चंचल मन होतं त्याचं. पण फॉग हा शांत होता. When Fogg is arrested at Liverpool, he realizes that he may no longer be able to win the bet. ज्यावेळेस फॉगला अरेस्ट करण्यात आलं लिव्हरपूलमध्ये, तेव्हा फॉगच्या लक्षात आलं की आता आपण बेट जिंकू शकणार नाही. But that time also he does not display any anger or sorrow. पण ज्यावेळेस त्याला कळलं ना की आता आपण बेट जिंकू शकत नाही, शर्यत जिंकू शकत नाहीये, तेव्हा सुद्धा त्यांनी राग दाखवला नाही, तो चिडला नाही, रागवला नाही, ओरडला नाही, ओके, किंवा त्यांनी दुःखही व्यक्त केलं नाही. ही रिमेन्स काम. तो कसा राहिला? काम म्हणजे शांत राहिला. ही इज काम अँड कंपोज्ड. पासपाटू ऑन द अदर हँड वियर्स हिज हार्ट on his sleeve at all time. See students, here wears his heart on his sleeve is a classic idiom. ही काय एक क्लासिक इडियम आहे. म्हणतात की नाही, ती आहे. याचं मीनिंग काय होतं? शोईंग आवर इंटिमेट इमोशन्स इन अन ऑनेस्ट अँड ओपन मॅनर. म्हणजे सगळ्यांना सांगत बसला असेल तो, अरे माझ्या मास्टरला अरेस्ट झाली, असं झालं, पै झारली, अमकं झालं, तमकं झालं. पण फॉग मात्र कुणालाही काहीही न बोलता त्याच्या रूममध्ये दारबंद करून बसला. पण हेच पासपाटू मात्र वियर्स हिज हार्ट ऑन हिज स्लीव्ह ॲट ऑल टाइम. वियर्स हिज हार्ट म्हणजे काय? त्याचा हार्ट घेऊन फिरत होता का तो? नाही, म्हणजे मनातल्या गोष्टी सगळ्यांना सांगत बसायचा. आलं का लक्षामध्ये? थोडक्या आणि सोप्या शब्दांमध्ये. ही इज सो बर्डन्ड बाय हिज गिल्ट ऑफ कीपिंग अ सिक्रेट फ्रॉम फॉग.
त्याला इतकं गिल्टी वाटायला लागलं की अरे आपल्यामुळे आपल्या मालकाला इतका त्रास झाला आणि त्यामुळे तो इतका रडला वेप्ट टिल ही वॉज ब्लाइंड. अतिशयोक्ती यूज केलेली, एक्झॅजरेशन म्हणजे अतिशयोक्ती यूज केलेली आहे. म्हणजेच काय आहे रे की आंधळा होईपर्यंत तो रडला. आता एवढं कोणी रडेल का? नाही. म्हणजेच इथं रायटरनी काय यूज केली आहे? अतिशयोक्ती यूज केलेली आहे. When it becomes clear that fog has lost the bet, ओके, ज्यावेळेस ते क्लिअर झालं की फॉगनी बेट म्हणजे ती वॅगर हरलेली आहे, त्यावेळेस फॉग बेअर्स दिस टू कामली. फॉगनी हे कसं सहन केलं? शांतपणे सहन केलं. ऑन द अदर हँड, पण याच्या विरुद्ध मात्र काय केलं? पासपाटू इज टॉर्चर्ड बाय रिमोर्स. पण पासपाटूने काय केलं? टॉर्चर्ड बाय रिमोर्स. रिमोर्स म्हणजे काय रे? डीप रिग्रेट ऑर गिल्ट फॉर अ रॉंग कमिटेड. पण त्यालाच मन खात राहिलं की अरे आपण ना आपल्या मास्टरला आधीच सांगायला पाहिजे होतं की हा जो डिटेक्टिव्ह फिक्स आहे हा त्याला रॉबर समजतोय. आणि हे जे गिल्ट होतं ना ते त्याला सतत मनाला लागत होतं. बिसाइड्स हिज ओन गिल्ट इज अँशियस अँड वरीड अबाउट हिज मास्टर. हे तर गिल्ट होतंच, पण त्याला त्याच्या मास्टरची काळजी वाटत होती. आणि त्याला काय वाटत होतं? ही अर्जेस फॉग टू रिॲक्ट द सिच्युएशन विथ अँगर. त्याला मनापासून वाटत होतं की त्याचा जो मास्टर आहे फिलियस फॉग यांनी रागवावं त्याला, कारण त्याची चूक झाली होती. बट इन्स्टेड फॉग चूजेस टू रिमेन काम. पण फॉगनी मात्र त्या ठिकाणी शांत राहायचंच ठरवलं होतं. Thus, Passepartout's emotional, impulsive and energetic personality, पासपाटूची ही जी एनर्जेटिक पर्सनॅलिटी होती तो खूप संवेदनक्षम होता, सेन्सिटिव्ह म्हणतात ना, सेन्सिटिव्ह होता, इज इन डेफिनेट कॉन्ट्रास्ट टू फॉग्स काम अँड कंटेम्प्लेटिव्ह नेचर. कंटेम्प्लेटिव्ह म्हणजे काय रे? कंटेम्प्लेटिव्ह मीन्स डीपली थिंक, म्हणजे खोल विचार करणारं जे नेचर होतं, सखोल विचार जे करायचे फिलियस फॉग, त्यांच्या नेचरपेक्षा पासपाटूचं नेचर मात्र खूप वेगळं होतं. फॉग हे सखोल विचार करायचे, तर पासपाटू हा उथळ विचार करायचा, म्हणजे वरवर विचार करायचा. Thus, in this way, we can say that the above statement is true. Phileas Fogg is as cool as cucumber, whereas Passepartout is as crazy as a loon. I think all of you understood the students. समजलं दोघांमधल्या पर्सनॅलिटीतला फरक काय आहे आणि हे स्टेटमेंट का म्हटलेले? फिलियस फॉग हा काकडीसारखा शांत, तर पासपाटू हा लून म्हणजे काय सांगितलं? फुलिश, बरोबर, मूर्खासारखा, वेड्यासारखा होता. या दोहोंमधला फरक समजला सगळ्यांना? ओके, नेक्स्ट. Detective Fix tried hard but could not fix the charge of robbery on Fogg. Explain the statement from the point of view of Fix. Detective Fix is a tenacious and determined inspector. Tenacious means stubborn. Okay? Stubborn म्हणजे हट्टी. डिटेक्टिव्ह फिक्सचा कसा होता? प्रश्नाचा अर्थ समजला. डिटेक्टिव्ह फिक्सनी खूप प्रयत्न करून सुद्धा तो फिलियस फॉग यांच्यावरती रॉबरीचा चार्ज लावू शकला नाही. मग कसा काय तो लावू शकला नाही? कसा लावू शकला नाही म्हणजे फिलियस फॉगनी चोरी केलेलीच नव्हती, मग कसा लावू शकणार? आलं का लक्षामध्ये? मग ते सांगायचंय डिटेक्टिव्ह फिक्सला एक्झॅक्टली काय वाटलं आणि कशा पद्धतीने तो त्याच्यावरती चोरीचा आळ लावू शकला नाही. डिटेक्टिव्ह फिक्स इज अ टेनॅशियस अँड डिटरमाइंड इन्स्पेक्टर हू सस्पेक्ट्स फॉग ॲज अ बँक रॉबर. डिटेक्टिव्ह फिक्स हा एक हट्टी आणि जिद्दी इन्स्पेक्टर होता, ज्याला वाटत होतं की फिलियस फॉग हा कोण आहे? बँक रॉबर आहे. However, Fix cannot arrest Fogg without a warrant. But he cannot arrest him. Why? Because he doesn't have warrant. So he follows
fog around the world on his travels. All the while, Fix is waiting for the warrant to arrive. Sometimes Fix is identified as the antagonist of the novel. बऱ्याचदा फिक्स हा नॉवेलचा अँटॉगॉनिस्ट म्हणजे विलन. अँटॉगॉनिस्टचा अर्थ काय होतो? एनिमी. आला का लक्षामध्ये? विरोधी. म्हणजे हिरोच्या विरोधी कोण असतो? विलन. हिज डिझायर टू कॅच फॉग इज नॉट मोटिवेटेड बाय एनमिटी. फॉगला अरेस्ट करायचं हे त्याचं काही फॉगशी शत्रुत्व नव्हतं. ही डीम्स इट हिज ड्युटी टू कॅच द रॉबर अँड ब्रिंग हिम टू जस्टिस. मग त्याला काय करायचं होतं? त्याला त्याची ड्युटी पूर्ण करायची होती आणि त्याला जस्टिस, न्याय द्यायचा होता. म्हणून तो शोधात होता त्या रॉबरच्या. However, it is also true that Fix desires the reward and the fame that awaits the detective who catches the robber. Okay, the answer is too long. TOO. याचं उत्तर थोडंसं मोठे विद्यार्थ्यांनो ते एक्सप्लेन करायला सुद्धा वेळ लागणार आहे. So here I want to stop. We will learn the answer of this question and other activities tomorrow. So let us stop here. Take care, stay home, stay safe and study sincerely. Okay? Bye bye students.